छत्रपति संभाजीनगर जिले के गंगापुर तालुका में अन्न एवं औषध प्रशासन ने एक पैकेज ड्रिंकिंग वाटर प्लांट पर बड़ी कार्रवाई की है। आवश्यक लाइसेंस के बिना और भ्रामक जानकारी देकर पानी बेचने के आरोप में एफडीए ने प्लांट पर स्टॉप बिजनेस नोटिस जारी करते हुए करीब 10 लाख रुपए का माल जब्त किया है। पुलिस और विभाग द्वारा मिली जानकारी के अनुसार गंगापुर के कासोड़ा राजनगांव स्थित MS यशरिच फूड्स एंड एग्रो LLP नामक कंपनी पर गुप्त सूचना के आधार पर छापा मारा गया। इस कार्रवाई में वहां से ओमरिच, यशरिच और हाइड्रा श्योर ब्रांड के पैकेज पानी के 5 सैंपल जांच के लिए जब्त किए गए। साथ ही करीब 10,01,600 रुपए कीमत का पानी का स्टॉक भी सील कर दिया गया है। अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे ने निर्देश पर की गई कारवाई के बाद अधिकारियों ने आगे की जांच शुरू कर दी है। आम्हाला प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आम्ही कसोडा रांजणगाव रोडवर तालुका गंगापूर येथे असलेली यशरिच फूड्स अँड ॲग्रो LLP ही जी कंपनी आहे ती विना परवाना पॅकेज ड्रिंकिंग वॉटरचे उत्पादन करीत होती। त्यानुसार आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडे परवाना आढळून आला नाही। त्यांच्याकडे ओमरिच, यशरिच तसेच एक हायड्रा शुअर नावाच्या ब्रँडनी 1 लिटरच्या बॉटलचे उत्पादन सुरू होते। विना परवाना व्यवसाय करीत असल्यामुळे तसंच त्या 1 लिटरच्या बॉटल्स वरती जो परवाना क्रमांक लिहिणं अन्न सुरक्षा मानदंड कायद्यानुसार आवश्यक आहे तो नसल्याचे आढळून आल्याने आम्ही तिथे कारवाई दरम्यान 10,01,600 रुपयाचा पॅकेज ड्रिंकिंग वॉटरच्या 1 लिटरच्या बॉटलचा साठा जप्त केलेला आहे। तसेच सदर कंपनीला आम्ही परवाना न घेता व्यवसाय करीत असल्यामुळे स्टॉप बिझनेसची नोटीस सुद्धा दिलेली आहे। अशी शंका व्यक्त केली जाते की याच प्लॅननुसार जिल्ह्यामध्ये अजूनही असे काही प्लॅन ऍक्टिव्ह असावे। त्या अनुषंगाने आम्ही अजून माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहोत आणि असं काही परत कोणी विना परवाना वगैरे अवैध व्यवसाय करीत असेल तर आम्ही निश्चितच त्यांच्यावर कारवाई घेऊ। माझं नाव प्रज्ञा सुरसे, अन्न सुरक्षा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर। माननीय आयुक्त श्री तुकाराम मुंडे साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे अन्न व औषध प्रशासन संभाजीनगर या कार्यालयातर्फे कामकाज सुरू आहे। त्याचाच भाग म्हणून काल एक आमचे गुप्त माहिती होती, गुप्त वार्ता विभाग व आमचं परिमंडळ 2 याच्या अनुषंगाने एक अन्न पॅकेज ड्रिंकिंग वॉटर उत्पादकावर आमच्या पथकाने कारवाई केलेली आहे। आम्हाला प्रथमदर्शनी अशी माहिती होती की त्यांच्याकडे आवश्यक असलेला अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत परवाना नव्हता व तो बॉटलवरच्या लेबलवर जो परवाना क्रमांक छापत होता तो देखील कुठला तरी वेगळा क्रमांक छापून त्याचं कामकाज सुरू होतं। या इनपुट्सने आमची टीम तिथे गेली आणि त्यांनी पुढील कारवाई केलेली आहे।